हे बघा, मी दुसऱ्या स्पॉटवर आलेला आहो. वार्ड क्रमांक 2 अंतर्गत झालेला विकास. आज अख्खा पावसाळा चालू असताना सुद्धा ह्या नाल्यांची साफसफाई न करता आज या नाल्यांमध्ये हे बघू शकता की मोठमोठे झुडपं तयार झाले, तर सांडपाणी सुद्धा वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे मच्छरांचा फार मोठा प्रादुर्भाव चालू आहे. आणि आज आपण बघू शकता की आपल्या शहराला लागून असलेल्याच आज भद्रावतीमध्ये हे डेंग्यूची साथ चालू आहे. आणि ती सुद्धा डेंग्यूची साथ या ठिकाणी यायला काही उशीर लागणार नाही, कारण नाल्या अजूनही या दाताडा माडा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 मध्ये आज भारतभाऊ रोहणे यांच्या घराशेजारीच मी नाल्यांची ही फुटेज मी दाखवत आहे. आपण बघू शकता की नाल्यांच्या ठिकाणी बघा हे झुडपं तयार झालेले आहेत, परंतु अजूनही नाल्या ह्या साफ झालेल्या नाहीत. असे मी या दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 चे मी विकासाचे असे फुटेज मी दाखवत आहे. काहीही दखल घेतलेली नाही, फक्त आणि फक्त विकासाच्या बाता करतात. परत मी दुसऱ्या ठिकाणी जातो आहे. ही एक बघा नाली, बघा हे नालीचं मी दृश्य दाखवतो आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये, जेव्हा की उन्हाळ्याचा पावसाळा लागून गेला आणि हा झालेला विकास वार्ड क्रमांक 2. मला तर कदाचित असं ह्या समस्या बघत असताना ह्या जनतेने मला जे निदर्शनात आणून देत असताना मी हे जे पिंजून काढत आहे मी वार्ड क्रमांक 2 अंतर्गत, खरोखरच ह्या दाताडा माडा ग्रामपंचायत अंतर्गत जे मेंबर आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, यांना जे निवडून दिलेलं आहे हे जमिनीवर राहून काम करतात की एरोप्लेनमध्ये म्हणा प्लेनमध्ये बसून हे विकास करत आहेत. आणि ह्या दाताड्याचा यांना विकास कसं काय बघवत नाही, हे जमिनीवर राहून काम करतात की प्लेनमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसून हे काम विकास करतात की काय, असं सुद्धा आज जनसामान्य व्यक्ती आज बोलतो आहे आणि बोलणारच. कारण ही जी समस्या आहे हा पावसाळा लागून सुद्धा हे समस्येचे निराकरण झालेलं नाही. बघा झुडपे तयार झालेली आहेत, काटेरी झुडपे. दुसऱ्या स्पॉटवर आलेला आहो आणि त्या नालीच्या गंदगीमध्ये असे निर्जंतू आपण बघू शकता. हे बघा जंतू, बारीक बारीक असे जंतू या ठिकाणी तयार झालेले आहेत. मच्छर सुद्धा आपल्याला दिसते आहे. असे हे दृश्य हे मी वार्ड क्रमांक 2 अंतर्गत मी दाखवत आहे. भरपूर असे समस्या वार्ड क्रमांक 2 अंतर्गत माझ्याकडे अनेक अशा समस्या तक्रारी वार्ड क्रमांक अंतर्गत महिला पुरुष यांच्या येत आहेत. जेव्हा की मी या ग्रामपंचायत अंतर्गत एक अपक्ष एक उमेदवार असताना, मी पडलं असताना सुद्धा आज निवडून आलेल्या उमेदवारांकडे आज जनसामान्य जात नसून आज माझ्याकडे तक्रारी घेऊन येत असताना मी ह्या तक्रारी, ह्या विकासाच्या बाता आणि हा वार्ड क्रमांक 2 मध्ये झालेला हा विकास ह्या फुटेजद्वारे मी जनतेच्या समस्या अंतर्गत मी आपणाला सर्व निदर्शनात, या ग्रामपंचायतच्या निदर्शनात, शासन प्रशासनाच्या निदर्शनात आणि काही दिवसातच मी प्रशासनाला तर आणून देणारच, लोकप्रतिनिधींच्या समोर मी माझ्या या वार्ड क्रमांक अंतर्गत या 2 अंतर्गत मी समस्या ह्या मांडणारच आहे. तत्पूर्वी या दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 मध्ये असलेल्या ह्या समस्याचे निराकरण करावं. अन्यथा वार्ड क्रमांक 2 अंतर्गत तीव्र आंदोलन या ग्रामपंचायत समोर केल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता वार्ड क्रमांक 2 अंतर्गत मेंबर तसेच दाताडा ग्रामपंचायतने घ्यावं. धन्यवाद. दाताड्याच्या ह्या 4थ्या पॉईंटवर आलेला आहो आणि मी वार्ड क्रमांक 2 मध्ये संपूर्ण वार्ड आणि वार्ड पिंजून काढत आहो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आणि त्यात मग ही जी पायली आहे, ही पायली जवळपास 7-8 महिने होऊन गेलेत, 9वा महिना लागला, परंतु अजूनही ही पायली सांडपाणी वाहून जाण्यास सक्षम नाही. कदाचित आता 9वा महिना लागलेला आहे आणि 9व्या महिन्याअंतर्गत कदाचित या पायलीचे डोहाडे गावं लागणार की काय, याची मला आता खात्री या दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत द्यावं लागेल की डोहाडे गावून कदाचित ह्या पायलीचा साक्षमोक्ष करणार आहेत की काय. त्यासाठी मी नक्कीच या दाताडा माडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेले सरपंच, उपसरपंच, मेंबर ह्या सर्वांना बोलवून ह्या पायलीचं मी निराकरण करणार आहे, बोलवणारच आहे. अन्यथा मी शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना ही पायलीची अजूनपर्यंत याची दखल घेतली नाही आहे आणि ते मी फुटेजद्वारे मी दाखवत आहे. बघा
सांडपाणी अक्षरशः या ठिकाणी पूर्ण साचून आहे. नाली पूर्ण तुंब भरलेली आहे. बघा, माझा हा व्हिडिओ आपणाला आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट तर करणारच, परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ. हे रोड आहे. ह्या रोडवर मोठमोठे खड्डे पडून होते, जे की शालेय विद्यार्थ्यांच्या बस जाण्यास सुद्धा हे रोड सक्षम नव्हतं. तेव्हा मी स्वतः एक ट्रॅक्टर हा जो भरण बोलवला आणि याची डाफ्टिंग केली, तेव्हा कुठं हे शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बस ही माडा अंतर्गत जाऊ लागली. स्वखर्चानं मला करावं लागलं, परंतु याची दखल दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत किंवा माडा अंतर्गत कोणी घेतली नाही. मग माडाचं वाली कोण, हाही प्रश्न आज माडातील माझ्या जनतेला पडतो आहे. ठिकठिकाणी असे खड्डे पडलेले आहेत, आपण बघू शकता. आणि त्या ठिकाणी मी हा भरण टाकलेला आहे. हे बघा, सर्व रस्ता पूर्ण रोड खड्डे, आणि त्या खड्ड्याच्या ठिकाणी मी हे डाफ्टिंग केलेले मी आहे, हे आपणाला दाखवत आहे. दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 मध्ये झालेला विकास, आणि तेही या दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत किरमेरे मॅडम यांच्या घराजवळ हा जो पाईपलाईन आता नव्याने झालेली होती, आणि त्यात मग हे बघा, विकासाच्या फक्त थापा मारतात. आणि हे विकास कशा प्रकारे होतो, पाण्याची पाईपलाईन कशी केली जाते, ते दृश्य मी माझ्या वार्ड क्रमांक 2 मधले केलेल्या विकासाचे कामाची परिचिती म्हणून एक मी तुम्हाला देतो आहे. अनेक असे फुटेज वार्ड क्रमांक अंतर्गत विकासात्मक केलेले कार्याची मी आपणाला या व्हिडिओद्वारे अनेक असे फुटेज मी दाखवणार आहे. माझ्या या व्हिडिओशी लागून राहत. परत मी दुसरीकडे जातो आहे. प्रत्येक कामाची विकासात्मक कामाची पोचपावती या वार्ड क्रमांक 2 मधील जनतेला मी दाखवणार आहे. पुरा लीक झालेला आहे. हे पाईपलाईन लीक झालेलं आहे. ते पुरं पाणी जाम होऊन ते पुरं आतमध्ये घुसत आहे. दिसतंय का तुला? पाय ते दिसतंय. हे ग्रुपवर बातमी टाकली, अजून याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ते एवढी भयानक परिस्थिती. त्याला म्हटलंय ना, तुम्ही नालीचं पाणी पाचता का म्हणलं, गाववाले आले म्हटलं. हे बी पूर्ण ग्रुपवर शेअर केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. कुणाचा असं जो रिप्लाय आलेला नाही. पाय तोडून घे लागेल तर पाय. छोटा मोठा लीक आहे तर ठीक आहे, मान्य करतो आपण, पण साला तुम्ही एवढं एकदम खराब पाणी पाजता. जंतू चालले पोटामध्ये सगळं. पोटदुखी चालू आहे, कोणाचे प्रॉब्लेम वाढलेले आहे. कोणी साला मेलं गेले, आता काही भान ठेवत नाही. दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 मध्ये झालेला विकास, आणि तेही या दाताडा ग्रामपंचायत अंतर्गत किरमेरे मॅडम यांच्या घराजवळ हा जो पाईपलाईन आता नव्याने झालेली होती, आणि त्यात मग हे बघा, विकासाच्या फक्त थापा मारतात. आणि हे विकास कशा प्रकारे होतो, पाण्याची पाईपलाईन कशी केली जाते, ते दृश्य मी माझ्या वार्ड क्रमांक 2 मधले केलेल्या विकासाचे कामाची परिचिती म्हणून एक मी तुम्हाला देतो आहे. अनेक असे फुटेज वार्ड क्रमांक अंतर्गत विकासात्मक केलेले कार्याची मी आपणाला या व्हिडिओद्वारे अनेक असे फुटेज मी दाखवणार आहे. माझ्या या व्हिडिओशी लागून राहत. परत मी दुसरीकडे जातो आहे. प्रत्येक कामाची विकासात्मक कामाची पोचपावती या वार्ड क्रमांक 2 मधील जनतेला मी दाखवणार आहे. किरमिरे ताई यांच्या घराजवळ ग्रामपंचायत 2च्या वार्ड मेंबर, ग्रामपंचायत 2च्या वार्ड मेंबर. तसं नाही. हा रोड आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड, आणि याच्या बाजूला कडेला असलेली ही नाली. रोड आणि नाली एकच अशी ही नाली अक्षरशः तुंब भरून गेली, परंतु अजूनही
या नालीचा उपसा झालेला नाही. हे बघा बघा, हे सिमेंट कॉन्क्रीटचा हा रोड आणि बाजूला असलेली ही नाली, रोड आणि नाली एकत्र झालेली आहे. इकडे तेच स्थिती, इकडे या बाजूला तर नालीच दिसत नाही, अक्षरशः पूर्ण तुंब असा घाणीने भरलेली आहे.